चालून चालून पाय लय दुखतात. तो आत्ता नाही पिणार काय काढा? जेवल्यावर पिणार आहेस का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. आई पडल्या आजारी, हे काय झोपल्या. आता ती म्हणत्या पाय दाब माझं. काढा करू काय? तिला खोकला पण लागलाय. म्हणजे 1 आठवडा झालं खोकला लागला, खोकला थांबणच झालाय. मग काढा काय काय टाकू काढ्यामध्ये? हा बोलताना पण खोकला येते आहे का? लवंग, फक्त लवंग आणि आलं टाकतो, त्याचा लय भारी काढा होते आहे का नाही? लवंग आणि आलं शिजवतो की जरा. पाय दाबायच्यात ना? नाही, आलं चिचून घालतो की त्यात. पाय दाबायच्यात ना? तू म्हणलीस की राखेलनं पाय दाबले की काय ती रॉकेल लावलं पाय थांबतात दुखायचं. खोबरेच तेलानं दाबू. खोबरेच तेलानं दाबतो जे बरं वाटेल आहे का नाही? थांब की पहिला पाय दाबतो, मग टाचा घासतो. थांब जरा. तेल लावल्यावर काय पाय दुखायचं कमी होणार आहे का? विक्स लाव काय? विक्स लावल्यावर बडकल पाय आहे का नाही? लय दुखते का? चालून चालून पाय लय दुखतात. माझं पण लय दुखायला लागले. आज काम जास्त होतं ना, त्याच्यामुळं माझं पण पाय लय दुखायला लागले. ते बरं वाटतं काय? काय करू? भाकरी 2 करतो. मला येत नाही भाकरी, नाहीतर भाकरी मी केली असती. मला भाकरी येत नाही, फक्त चपाती भात आमटी एवढं येते. भाकरी तेवढं येत नाही. कुठं दुखते? इथं टाचाला जास्त तेल लावतो. टाचाला लाव का तेल जरा? आया टाचा लय फुटल्यात. पाणी शिरून शिरून टाचाला भेगा पडले. त्या ते सारखं पाण्यात पाय असतात ना, त्याच्यामुळं टाचाला भेगा भेगा पडले. ते चेहरा चेहरा डोकं पण दाबायचं होतं ना. टाच घासू का? जोरात असले की दुखते. थांब, तेल हो म्हणून लावतो बघ टाचाला. टाचाला उलट जास्त तेल लावायचं असतं है का नाही मित्रांनो? म्हणजे तेल मुरून मुरून टाचामध्ये त्वचा चांगली राहते, त्यामुळं लावलंय. मी घासले कर माझा हात गरम व्हायला लागलाय. कशामुळं ग? हात तेलकट झार झालं. करू का काढा? आता आईला मस्तपैकी काढा करून देतो, कारण की 1 आठवडा झालं खोकला लागलाय आणि मेडिकलमधनं पण औषध आणून दिलं आईला, तरी पण काय खोकला थांबणाच झाला आहे आईचा. मग आता म्हणलं आईला काढाच करून देतो. आलं आणि लवंग या दोन्हीचाच काढा करून देतो. आता तुळशीचं पाने तोडायची म्हणली तर आता रात्र झाले ना, तुळशीचं पानं तोडायची नसतात, त्यामुळं आलं आणि लवंग या दोन्हीचाच काढा करून देतो. आता लवंग ह्या डब्यात ठेवल्या म्हणलेले आहे. हाय लवंग आहे, ठीक आहे. या पुढीत लवंग आहे, काल आणून ठेवलेले मी लवंग. आणि आलं हे काय काढूनच ठेवले मग असे आलं. आता हे दोन्ही पहिलं मला भकुलं घेतलं पाहिजे बारकं काढा करण्यासाठी. हे काय बघूलं, थोडंसं पाणी घेतो. पाणी काय जरासंच घ्यायचं, लय नाही. केव्हा एवढं पाणी घेतले, लय घ्यायचं नाही. लय जर पाणी घेतलं का नाही मग काढा चांगला बनत नाही. थोडंसं लवंग टाकतो. 7-8 लवंग लय झाले एवढे. आलं जरा मला कट केलं पाहिजे, त्याशिवाय या आल्यातला रस मिक्स होणार नाही ना ह्याच्यात, कट केल्याशिवाय. असंच अखंड टाकले की मग काय उपयोग नाही, म्हणून म्हणलं कट करून टाकावं आलं. हे बघा, आलं आणि लवंग टाकले. गॅस केला चालू.
आता कमीत कमी मला अर्धा तास तरी काढा उकळला पाहिजे, एकदम व्यवस्थित आहे का नाही. आता अर्ध्या तासानं उकळ की देतो आईला काढा. मित्रांनो झालाय काढा तयार. आता तो आत्ता नाही पिणार काय काढा? जेवल्यावर पिणार आहेस का? मग आई म्हणत्या आत्ता नाही पिणार काढा, जेवल्यावर पिणार आहे. आता हाय असा काढा ठेवतो, साईडला ठेवू काय? हाय असा इथं साईडला ठेवतो. मित्रांनो चला आता हा ब्लॉग मी समाप्त करतो, कारण की मला आता जेवून झोपणार आहे मी. आणि कामावरून आल्या आज लय कंटाळा आला आहे, माझं पण लय पाय दुखायला लागलेत आज. आता जेवून झोपतो. आणि तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.